ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शाळांबाबत औरंगाबादमधून एक मोठी बातमी आहे। औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामधल्या शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत। औरंगाबाद ग्रामीण भागातल्या शाळा मात्र 23 तारखेपासून सुरू होणार आहेत। जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। आपल्यासोबत आस्तिक कुमार सर आहेत। सध्याची एकंदरीत स्थिती पाहता हा निर्णय घेतला गेला, जसं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की शाळा सुरू करण्याबाबत अथवा बंद करण्याबाबत निर्णय स्थानिक परिस्थितीचे विचार करून त्या स्तरावर घेण्यात यावा। त्या औरंगाबादमध्ये कोरोनाची प्रादुर्भाव आणि त्याची भीषणता बघता आपण औरंगाबाद महानगरपालिकेची हद्दीबाबत हे निर्णय घेतलेला आहे की औरंगाबाद महानगरपालिकाचे हद्दीचे स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना 3 जानेवारीपर्यंत अनुपस्थित राहण्याची मुभा राहील। बरोबर आहे, पण शिक्षकांसाठी काय? ॲज पर स्कूल पॉलिसी स्कूल्स ओपन राहतील, शिक्षक ये जा करतील, परंतु विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये फिजिकली जाऊन क्लासेस अटेंड करता ची मनाई करण्यात आलेली आहे। बरं, पण ह्या सगळ्या संस्था असतील, सरकारी शाळा असतील आणि मनपाच्या शाळा असतील, या सर्वांना हा निर्णय लागू? यस, सर्व खाजगी शाळा, सर्व सेमी खाजगी शाळा, सर्व मनपा शाळा, सर्व अनुदानित गैरअनुदानित सर्व शाळा मध्ये एखादा आढावा घेतला जाईल? यस, 25 बेसिकली आमची जे ऑन पेपर आम्ही ऑर्डरमध्ये काढलेलं आहे की 20 डिसेंबरला आम्ही परत आढावा घेणार आहे आणि जर परिस्थिती चांगली वाटली देन त्यानुरूप निर्णय घेण्यात येईल। परंतु कोरोनाची दुसरी लाट येण्याची आशंका बघता आता औरंगाबाद शहरामध्ये हळूहळू कोरोनाग्रस्तांचे नंबर वाढत आहे। हे समग्र परिस्थिती बघता आपण 3 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळामध्ये उपस्थित राहण्याचे सूचना करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।